بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا لا تقدموا بين يدي الله ورسوله واتقوا الله إن الله سميع عليم يا أيها الذين آمنوا لا ترفعوا أصواتكم فوق صوت النبي ولا تجهروا له بالقول كجهر بعضكم لبعض أن تحبط أعمالكم وأنتم لا تشعرون إن الذين يغضون أصواتهم عند رسول الله أولئك الذين امتحن الله قلوبهم للتقوى لهم مغفرة وأجر عظيم إن الذين ينادونك من وراء الحجرات أكثرهم لا يعقلون ولو أنهم صبروا حتى تخرج إليهم لكان خيرا لهم والله غفور رحيم يا أيها الذين آمنوا إن جاءكم فاسق بنبأ فتبينوا أن تصيبوا قوما بجهالة فتصبحوا على ما فعلتم نادمين واعلموا أن فيكم رسول الله لو يطيعكم في كثير من الأمر لعنتم ولكن الله حبب إليكم الإيمان وزينه في قلوبكم وكره إليكم الكفر والفسوق والعصيان أولئك هم الراشدون فضلا من الله ونعمة والله عليم حكيم وإن طائفتان من المؤمنين اقتتلوا فأصلحوا بينهما فإن بغت إحداهما على الأخرى فقاتلوا التي تبغي حتى تفيء إلى أمر الله فإن فاءت فأصلحوا بينهما بالعدل وأقسطوا إن الله يحب المقسطين إنما المؤمنون إخوة فأصلحوا بين أخويكم واتقوا الله لعلكم ترحمون. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. हे इमानधारकांनो, अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांपेक्षा पुढे जाऊन बोलू नका. अल्लाहचा तक्वा अर्थात त्याचं भय स्वीकारा. निसंदेह अल्लाह सर्व काही ऐकणारा आणि सर्व काही जाणणारा आहे. हे इमानधारकांनो, आपला आवाज, आपला स्वर पैगंबरांच्या आवाजापेक्षा जास्त बुलंद करू नका आणि त्यांच्याशी उच्च स्वरात संभाषण करू नका, ज्याप्रमाणे आपापसात एकमेकांना उद्देशून बोलता. जर असं कराल तर तुमची सत्कर्म नष्ट होतील आणि तुम्हाला खबरही होणार नाही. निसंदेह जे लोक अल्लाहच्या पैगंबरांसमोर आपला आवाज धीमा सौम्य करतात, अल्लाहनं त्यांच्या हृदयांना पापमुक्त राहण्याच्या कसोटीत सफल केलं. त्यांच्याकरता अपराधांची माफी आणि अतिशय उत्तम मोबदला आहे. निसंदेह जे लोक तुम्हाला हुजऱ्यांच्या बाहेरून मोठमोठ्यानं हाका मारून बोलावतात, त्यांच्यापैकी बहुतेक जण अक्कल राखत नाहीत. जर त्यांनी धीर संयम राखला असता इथपर्यंत की तुम्ही स्वतः बाहेर निघून त्यांच्याजवळ आला असतात, तर हे त्यांच्याकरता उत्तम होतं आणि अल्लाह माफ करणारा दयावान आहे. हे इमानधारकांनो, जर कोणी बेभरवशाचा मनुष्य तुमच्याजवळ एखादी खबर घेऊन येईल तर त्या गोष्टीची नीट चौकशी करून घेत जा. कदाचित असं न व्हावं की आपण अजाणपणे नादानीत एखाद्या जमातीवर हल्ला करून बसावं आणि नंतर तुम्हाला आपल्या कारवाईबद्दल पश्चाताप व्हावा. आणि लक्षात ठेवा की तुमच्या दरम्यान अल्लाहचे रसूल हजर आहेत. जर ते अनेक गोष्टींमध्ये तुमचं म्हणणं ऐकून चालतील तर तुम्ही फार अडचणीत पडू शकता. परंतु अल्लाहची तुमच्यावर कृपा आहे की अल्लाहनं तुमच्या हृदयात इमानाचं प्रेम निर्माण केलं आणि इमानाद्वारे तुमच्या हृदयांना सुशोभित केलं
आणि इन्कार, अवज्ञा आणि अपराधाच्या कामांविषयी तुमच्या मनात तिरस्कार, घृणा निर्माण केली, असे लोक अतिउत्तम लोक आहेत. अल्लाची ही फार मोठी कृपा आणि मोठी देणगी आहे आणि अल्लाह तत्वदर्शी आणि हिकमत राखणारा आहे. इमानधारकांच्या दोन गटांमध्ये कधी संघर्ष झाल्यास त्यांच्या दरम्यान समझोता करण्याचा प्रयत्न करा. जर या दोघांपैकी कोणी एक अतिरेक करेल तर अतिरेक करणाऱ्या जमातीशी लढा इथपर्यंत की त्यांनी अल्लाहच्या आदेशाकडे झुकावं. मग जर ते आपलं वागणं दुरुस्त करतील तर दोघांमध्ये न्यायपूर्वक संधी समझोता करून द्या आणि न्यायाचा खूप विचार राखा. निसंशय अल्लाह न्याय करणाऱ्यांशी स्नेहप्रेम राखतो. निस्संदेह इमानधारक आपापसात भाऊ भाऊ आहेत. आपल्या बांधवांमध्ये मैत्री समझोता कायम राखा आणि अल्लाहचा फार आदर राखून त्याचं भय राखा, यासाठी की तुमच्यावर दया कृपा केली जावी.